अमरावती बडनेरा शहरामध्ये अनेक वर्षांपासून तृतीयपंथी वास्तव्यास आहेत. विशेष करून यामध्ये दोन गट गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले आहेत. त्यांचे वादसुद्धा अनेकदा विकोपाला गेलेले आहेत. निंभोरा येथे एका गटाच्या तृतीयपंथी रेखा पाटील गुरु यांच्या गटावर परिसरामध्ये राहणाऱ्या दुसऱ्या गटात यांच्यासह 24 ते 25 तृतीयपंथीयांनी जीवघेणा हल्ला करून आपणास जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप रेखा पाटील गुरु यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रपरिषदेमध्ये केलेला आहे. या अनुषंगाने विदर्भ न्यूजने बातमीच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता रेखा पाटील यांच्या निंभोरा येथील राहत्या घरी त्यांची भेट घेतली असता व विचारणा केली असता त्यांनी नेमका काय प्रकार घडला ते सांगितले. मला एक पत्रिका आली होती. मी मावंदासाठी बाहेर गेले होते. हे एकदा आले माझ्या घरी येऊन म्हणे कुठं गेले काय गेले, तो खूप गोटे मारले, माझ्या चेलेला मारमोर करून ही निघून गेले. परत मला फोन आला कि कहाँ है तू, ऐसा वैसा. तो मतलब मैं कार्यक्रम की जगह पे हूँ, कार्यक्रम की जगह पे आई हूँ, तो मैं अभी नहीं आ सकती, तुम बोलो. मैंने बोले कुछ नहीं. फिर फोन काट, त्यांनी फोन कट केला. फोन कट केल्यानंतर काय झालं, माझी एक शिष्य मालखेडला आहे, तिला निक्कू म्हणून, तिला घरी गेले, तिचे भांडे कुंडे फेकफाक केले. त्याच्यानंतर तिला पकडून आणलं इथं. आणि मग मी परत घरी आले ना, घरी आले आणि ते माझ्याच मागं आले. माझ्या मागं येऊन इथं दारात येऊन खूप तमाशे केले. म्हणजे तुम्हाला पण मारलं का त्यांनी? हो, अगोदर त्यांनी खूप तमाशे केले. मी समजावून राहिले, आजूबाजूचे लोक येऊन त्यांना समजून राहिले, पण आजूबाजूच्या लोकांना मानले नाही. मला केस पकडून खूप मारलं, माझ्या फसलीला मारलं, लाता भुक्क्या माझ्या एका चेल्याला खूप मारलं. खूप मारून हे कुंड्या आमच्या डोक्यात फोडल्या. कुंड्यामध्ये ते झाडं वगैरे आहे ना, ते सगळं फेकफाक करून खूप तमाशे केले या लोकांनी. आणि इथून जाऊन रोडवर पण खूप तमाशे केले, नंगे खुले कपडे काढून. मला पण इथं राहा लागते. आजूबाजूच्या लोकांचा परिसर माझा चांगला आहे. आजूबाजूचे लोक हो, माझ्या बाजूच्या घरावर पण गोटे गेले, त्यांच्या मुलाला पण लागलं, पण काही हानी झाली नाही. बाजूला पडला तो गोटा. खूप मोठे मोठे असे गोटे मारतात. आणखी काय झालं? आणखी खूप मारा पिट्या होऊन मग मी पोलिसांना फोन केला. तात्काळ पोलीस लोकांनी म्हणजे तुरंत आले. हे लोक निघून गेले, नंतर ते पोलीस आले. तुम्ही कारवाई केली होती त्यांच्या खूप विरोधात? चांगली कारवाई केली. सरांचा, आपले जे ठाणेदार आहे त्यांनी स्वतः माझ्या घरात येऊन शहानिशा केली. बघितलं, सर स्वतः एवढा रात्री 11:30 वाजता आले आणि माझ्या घरातली शहानिशा केली. मला मारलेलं बघितलं. माझ्याजवळ फोटोज वगैरे सगळं आहे. हे भांडे कुंड्या वगैरे फोडफाड केल्या. त्यांनी मला मारल्यावर मग माझी हिंमत हे झाली, तर मी पण माझ्या बाजूची काळी गायची काळी आहे ती घेऊन धावली त्यांच्या मागं. ते पळत सुटले. मग तिथं रोडवर आणखीन पकडलं मला. मग त्यांनी पावडे वगैरे आणून आमच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, पण बाजूच्या लोकांनी तो पावडे, इटा वगैरे हे सगळं हिसकत गेले की मारू नका म्हणून तिला. म्हणणं हेच प्रशासनाला, ज्या तुम्ही धारा लावलेल्या आहे की 24 तासाच्या अंदर हे झालं पाहिजे, पण अजूनही काही झालं नाही. आणि तुम्ही म्हटलं ना का की पोलीस कंप्लेंट झाला, दुसऱ्या दिवशी मला कॉल केला आणि परत 2 ऑटो फिरले, त्याच्यामध्ये आम्रपाली होती. माझी हीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाला की लवकरात लवकर कारवाई करा. का असं एखाद्याचं काही जीवा मारण्याची अशा धमक्या देऊन राहिले, काही कमी जास्त झाल्यावर तुम्ही काही कारवाई करणार का वाट बघत आहे? तुम्ही लावल्या धारा माझ्या मनाला शांती वाटली आहे सर, पण मी अजून तुम्हाला मनापासून म्हणते की माझे जे किन्नर बंधू, माझे जे चेले लोक आहे, शिष्य लोक आहे, त्यांना बी धोका आहे. बाहेर गेलं तेव्हा पण आम्हाला मारते. हे सगळं व्हिडिओ तुम्हाला दाखवले आहे, तरी तुम्ही काही कारवाई केली नव्हती. पण आता मी त्या दिवशी रेड्डी सरांना भेटले, त्यांनी मला बोलले की चांगली कारवाई करते. आता जर तुमच्या दारात हे लोक आले तर तुम्ही आम्हाला कॉल करा. तसंच मी कॉल केला ठाणेदार म्हणजे पोलीस स्टेशनला. लगेच ठाणेदारांचा पण चांगला सहयोग भेटला मला. मी खूप आभारी आहे त्यांची, मनापूर्वक आभारपणा करते. पण कारवाई होऊन किती दिवस झाले, आता ते 3-4 दिवस झाले, तरीही काही त्यांना अटक केली नाही. तुमची मागणी आहे की त्यांना अटक करावी आणि माझ्या जीवाला त्रास आहे, धोका आहे. हो. आणि अमरावती शहराच्या नागरिकांना पण मी हीच विनंती करते की कोणावरही अशी जबरदस्ती झाली की नाही हमको 21,000 दो, 51,000 दो, हे खूप पोचून जाते घरात पिटून. किन्नर हा शब्द आशीर्वाद
किन्नर लोक आशीर्वाद देण्यासाठी असतात की कोणाला बदुवा देण्यासाठी नसतात. नाही ना, हे पैशासाठी सगळं होऊन राहिलं. आणि तुमचे जे भांडणं चालू आहेत म्हणजे जे वादिवाद आहे तुमच्या दोघांमध्ये, तर त्याबद्दल म्हणजे की पैशाच्या विरुद्ध आहे की आणखी काही? माझं हेच म्हणणं आहे, हे टोली पदाईवर फिरतात, लोकांना जबरदस्ती नका करू. कोणाचा घोडा पकडत, कोणाच्या घरात जाऊन डावणं करू नये. की तुम्ही पण पोलिसांना फोन लावा 112वर आणि पोलिसांना पण ही माहिती द्या. आज माझ्यावर होता, उद्या तुमच्यावर पण खूप मोठं होतं. तुमच्यावर तर होतं हे मी मान्य करते. ते अमरावती नागरिकांची मला खूपदा फोन येऊन, ताई हे असे बोलून गेले, ताई हे असे बोलून गेले, सगळं सांगतात. मी त्यांना समजावला जातो तर हे असे आमच्या विरुद्ध आम्हाला मारतात, हे असे तमाशे चालू करतात. हे सर्व भांडणं समजा पैशाबद्दल आहे की तुम्ही जेव्हा फिरतात त्याबद्दल नाही, लोकांच्या घरात सर्वांची तेव्हा लढाई तुम्ही आहे. अच्छा, पुढची जसं माझं नेमकं लढाई कोणती आहे? हे सगळी लढाई की मीपणा माझं चाललं पाहिजे अमरावती शहरात, की आम्रपालीच चाललं पाहिजे. म्हणजे नावाबद्दल पण आहे आणि पैशाबद्दल पण हो, आहे. पैशाबद्दल पण आहे. हीच अपेक्षा आहे का तुमची? माझी हीच अपेक्षा आहे की बस अमरावतीच्या नागरिकांनी बी असं जर कोणी घरी येऊन जबरदस्ती केली की तुम्ही 112वर फोन करा आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या की हे असे आतापर्यंत तुम्ही लोक मला सांगत आले आहे, तसंच तुम्ही पोलिसांना सांगा. आपल्या अमरावती शहराचं पोलीस प्रशासन चांगलं आहे, कडक कारवाई करून त्यांच्या विरुद्ध कोणी असो, ती असो, मी असो या माझे शिष्य असो, सगळ्यांवर ही कारवाई झाली पाहिजे. जर कोणी असं जबरदस्ती, आता कोणाची सोय नसते मॅडम, कोणी गरीब असते, कोणाला 11,000 5,000 हे असं धमक्या देऊ मागते, चांगलं नाही आहे ना. मला पण पब्लिक बोलतात ना, माझे जजमान बोलतात मला, हे अशाशी करून गेले. घटनेची सत्यता जाणून घेण्याकरिता परिसरामध्ये राहणाऱ्या काही महिलांशी विदर्भ न्यूजने संवाद साधला असता त्यांनी मारहाणीच्या घटनेला दुजोरा दिलेला आहे आणि हे नित्याचेच झाले असल्याचे परिसरातील महिलांचे मत आहे. हो, आम्हाला त्रास झाला. ते पूर्ण घरी आले, ते गुड्डीबाई घरी नव्हती. गुड्डीबाईच्या घरी सर्व लोक आले, ते गुड्डीबाईला काहीच माहीत नव्हतं. आणि आम्ही जेवण करून राहिलं होतं तर यायच्या घरात दगडमार झाली. तर आम्ही ते दगडमार होताच आम्ही बाहेर आलो निघून की बा कायची दगडमार होय बा. तर बाहेर येऊन पाहतो तर सारे पूर्ण त्याचे लोकच, गुड्डीबाई घरी नव्हती. आमचे लेकरं बाहेर उभे, आमचे माणसं उभे बाहेर. आम्हाला गोटा जर लागला ते नंगे होतात, भोंगळे होतात, उघडे होतात. आमच्या सुना पोरी राहतात. मग आता यायले लाजा नाहीत तर आमच्या सुना पोरायले काही हे नाहीत का? यायचं पाहून कसं वाटते त्याईले? मग याईनं लाज शरम सर्व टाकून दिलेली आहे. आणि यायची त्याचा त्रास आम्हाला खूप आहे. त्रास आम्ही कटावून गेलो या त्रासासाठी. गुड्डीबाईचा त्रास तुम्हाला काही नाही आहे? गुड्डीबाईचा त्रास आम्हाला काहीच नाही. गुड्डीबाई आणि ते लोक किती होते? ते लय होते, 10-15च्या वदर जण होते. आणि गुड्डीबाईच्या घरचे किती होते? गुड्डीबाईच्या घरचे फक्त 4 जण होते. गुड्डीबाईच्या घरी लोकच नाही. गुड्डीबाई निघून गेली, 2 जण आता 3 जण होत्या घरी फक्त. ते म्हणजे ते तिघींना मारासाठी पूर्ण 20-25 जण लोक आले. पूर्ण जण आले. त्याने तरी मोगलीनं पूर्ण तर जरमायला समजावलं की बा जाऊ द्या, काहीच करू नका बा, शांतता करा. पण तिचं काही आहे, कोणी ऐके नाही. मोगलीचं कोणीच समजदारी घेत जा नाही. गुड्डी पुढे जाय की आमच्या खाली बा तुम्ही भांडणं करू नका, काही नका, शांतता घ्या बा, आम्ही येणार नाही टोलीवर नाही. आम्ही त्याला धमक्या देत जात की तुम्ही आम्हाला दिसले नाही पाहिजेत कोण्याच गल्लिंदी मागण्यासाठी. तरी मोगली त्याला क्षमा मागत जाय, पाया लागत जाय. पण मोगलीचं काही ते ऐकत नाही जात. मग नंतर ते निघून गेले. आता यायला वाटलं निघून गेले. मग तितक्यात मग ते गुड्डी मग घरी आली तर मग डबल आले. तर मग गुड्डीला मारलं, खुशीला मारलं त्यानं. आमचा त्रास या गुड्डीबाईचा आम्हाला नाही त्रास, त्याचा आमचा त्याला नाही त्रास. आता आम्हाला वाटतं यायच्या आपशी भांडणात हे निपटतीन बा. एकच होती ना, आज आम्ही बोलावतो त्याच्यासोबत. मारून म्हणजे गुड्डीबाईला मारलं, त्या खुशीलाही मारलं त्यानं. प्रतिक्रिया हेच आहे की डबल इथं दंगा झाला नाही पाहिजे. आपण बडनेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली असून पोलीस सुद्धा वेळेवर हजर झाले होते. मात्र या घटनेला अनेक दिवस उलटून सुद्धा अद्यापपर्यंतही दुसऱ्या गटावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे रेखा पाटील यांनी सांगितले. बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते सुटीवर असल्याचे कळले. त्यामुळे नेमके या प्रकरणामध्ये पाणी कुठे मुरते आहे याचा शोध विदर्भ न्यूज घेत आहे. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.